नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे आपल्या द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या न्यूज ॲनालिसिससाठी भेटलेलो आहोत. ठीक आहे, तर आपण सुरू करूयात मग आजच्या न्यूज ॲनालिसिस द हिंदू या वृत्तपत्रापासून. ठीक आहे, 2 मार्च. तर पहिली बातमी आहे बघा, ती बॉम्ब ब्लास्ट झाल्याची दुर्दैवी घटना आहे, बँगलोरमध्ये झाली आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जीवितहानी काही झाली नाही आहे, पण याला धरून आपल्या इंटरनल सिक्युरिटी, नॅशनल सिक्युरिटी आणि सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर, ठीक आहे, याच्याविषयीचे काही महत्त्वाचे प्रश्न पुन्हा आयरणीवर आलेले आहेत. ठीक आहे, इंटरनल सिक्युरिटीसाठी हा मुद्दा आपल्याला महत्त्वाचा आहे की भारतामध्ये मागचे 10 वर्ष जर आपण बघितलं तर एका प्रकारे मोदी सरकारचं यश पण होतं ते, की 10 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचा बॉम्ब ब्लास्ट झालेला नाही आहे 2014 नंतर. पण आता आपल्याला बेंगलोरमध्ये झालेला दिसतोय तो. ठीक आहे, सो याला धरून सिक्युरिटीचे काही प्रश्न उपस्थित होत आहेत की आता जे मोठमोठ्या गॅदरिंग्स होतील, इलेक्शन आहे हे, आणि या सगळ्या याच्यामध्ये काय आपल्याला बॉम्ब ब्लास्ट झालेला दिसतंय. ठीक आहे, सो आपली लॉ अँड ऑर्डर, सिक्युरिटी, NSA या सगळ्या आपल्या सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चरला धरून आता पुन्हा अलर्ट मोडवर राहावं लागणार आहे. ठीक आहे, त्या ज्या सध्या तर अजून काही पूर्ण हे झालेलं नाही आहे की कोणाचा हात आहे वगैरे, ते सगळं आल्यानंतर आपण त्याच्यावर आणखी जास्त डिटेल्स चर्चा करूयात. ठीक आहे, पुढची बातमी आहे बघा, GST कलेक्शन. GST कलेक्शन काय फेब्रुवारीमध्ये 12.54% आपल्याला वाढलेच दिसत आहे या ठिकाणी. ठीक आहे, इंडियात GST ग्रॉस रेव्हेन्यू सरपास्ड 1.68 लाख करोड इन फेब्रुवारी, अचिव्हिंग द 4th हायेस्ट मंथली टॅक्स कलेक्शन. ठीक आहे, तर काय 4th हायेस्ट मंथली टॅक्स कलेक्शन झालंय ते 1.68 लाख कोटी एवढं काय GST कलेक्शन वाढल्याचं आपल्याला दिसतंय. ठीक आहे, 4th हायेस्ट मंथली कलेक्शन. फेब्रुवारी GST रेव्हेन्यू ग्रोथ रिफ्लेक्टेड 3rd हायेस्ट अपटिक इन 2023-24, लिफ्टेड द टोटल कलेक्शन सो फार 18.4 लाख करोड 11.7. ठीक आहे, मागच्या वर्षीला याच वेळी फेब्रुवारी महिन्यामध्ये जेवढं काय आपलं GST कलेक्शन झालं होतं, ठीक आहे, त्याच्या 11.7% यावर्षी काय GST कलेक्शनमध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला पॉझिटिव्ह साईड दिसते बघा, ग्रोथ मेमेंटोम, भारताची जी काही इकॉनॉमीची वाढ होत चालली आहे त्याचा मेमेंटो दिसतंय असं आपल्याला अर्थमंत्र्यांचं विधान दिसतंय इथं. GST बघा 1 जुलै 2017 ला लॉन्च झालेलं आहे, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, 2017 पासून सुरू आहे. आता हिमाचल रिमेन्स ऑन द बॉईल ॲज मिनिस्टर मीट्स रिबेल काँग्रेस MLA व्हिजिट्स दिल्ली. ठीक आहे, आपण काल बघितलं होतं की जे काही राज्यसभेचे इलेक्शन झाले त्यामध्ये काल आपण चर्चा केली होती. कलम 80 नुसार राज्यसभेमध्ये 238 हे काय असतात, राज्याद्वारे अप्रत्यक्षपणे निवडून आलेले असतात. ठीक आहे, आणि 12 हे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित असतात, हे पण आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये असतात, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रामध्ये असतात. टोटल किती, 250 ही त्यांची सदस्य संख्या आहे. मग आपण 2003 मध्ये काय बदल झाले ते पण काल पाहिले. ठीक आहे, 2 बदल झालेले, 2003 मध्ये एक बदल झाला राज्यसभा इलेक्शनच्या दृष्टीनं. आधी काय झालं होतं, सिक्रेट बॅलेट असायचे. ठीक आहे, पण सुप्रीम कोर्टाने त्या सिक्रेट बॅलेटला, सुप्रीम कोर्टाने नाही म्हणा, सरकारने स्वतःहून काय केलं होतं, महाराष्ट्रामध्ये जे काही 1999ला घडलं राज्यसभा इलेक्शनमध्ये, ठीक आहे, त्या इलेक्शनचा धडा घेऊन थोडक्यामध्ये हे जे काय हॉर्स ट्रेडिंग चालू आहे, घोडे बाजार चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे, याचं कारण काय, सिक्रेसी. याच्यामुळे कोण कोणाला मतदान करतंय हे जास्त उघड होत नव्हतं. त्याच्यावर उपाय म्हणून काय केलं, 1951चा जे काय लोकप्रतिनिधी कायदा आहे, ठीक आहे, लोकप्रतिनिधी कायदा, याच्यामध्ये कलम 59 मध्ये दुरुस्ती केली आणि सिक्रेट बॅलेट ऐवजी आपण काय स्वीकारलं, ओपन बॅलेट पद्धती राज्यसभेमध्ये स्वीकारली. हे आपण काल बघितलं होतं. ठीक आहे, या ओपन बॅलेट पद्धतीला चॅलेंज करण्यात आलं होतं कुठं, कुलदीप नायर केसमध्ये. ठीक आहे, कुलदीप नायर केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की ही जी पद्धत आहे ओपन बॅलेट सिस्टीम, ही पद्धत ट्रान्सपरन्सी आणते. ठीक आहे, पारदर्शकता आणते इलेक्शनमध्ये, त्यामुळे ती चांगली आहे हे पण सांगितलं. त्याचबरोबर जो व्हीप आहे, पक्षांतर बंदी, जो पार्टीकडनं व्हीप काढला जातो, त्या व्हीप अंतर्गत राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये जरी क्रॉस वोटिंग झालं तरी तुम्ही सदस्यांना, आमदार असतील किंवा खासदार असतील, त्यांना अपात्र ठरवू शकत नाही असं प्रकारचं हे आपण काल बघितलेलं. तर त्याला धरून ही बातमीचं काय नाही, त्याला धरून बेसिक आपण इथं करणं काय महत्त्वाचं आहे त्याची आपण आता चर्चा केली आहे. ठीक आहे, सो पुढं बघूयात, अजून पुढची महत्त्वाची बातमी बघूयात. दिल्ली इकॉनॉमी ग्रोविंग ॲट स्ट्रॉंग पेस डिस्पाइट सेंटर्स
रोड ब्लॅक सेज आतिशी, ठीक आहे. आता फायनान्स मिनिस्टर जे आहेत दिल्लीच्या, आतिशी, त्यांनी काय केलं, इकॉनॉमिक सर्व्हे दिल्लीचा 2023-24 हे केलाय, डिक्लेअर केला, जाहीर केला त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 5.69 या टक्क्याच्या दराने काय दिल्लीची इकॉनॉमी वाढत आहे, ठीक आहे. आपल्याला जर लक्षात घेतलं तर जीडीपी नुसार महाराष्ट्र 1 नंबरला आहे, लक्षात ठेवा. जीडीपी नुसार 2 नंबरला तामिळनाडू आहे, ठीक आहे. आणि 3 नंबरला यूपी. यावर्षी आता त्यांनी यूपीने स्वतः क्लेम केलंय. तामिळनाडूने खरं तर सांगितलं इथं की आमचं जास्त आहे. आता हे दोन्ही पण इथं राजकीय मुद्दा झालाय, कोणता स्टेट जास्त जीडीपी आहे त्याच्यावरनं, ठीक आहे. यूपीनं स्वतंत्र पुस्तिका जाहीर केली, त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य दाखवलंय, ठीक आहे. त्याला तामिळनाडूनं आक्षेप घेत आम्ही दुसरा आहे असं सांगितलं. महाराष्ट्र अनडिस्प्युटेबल काय आहे, पहिलं आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, ठीक आहे. पुढचं बघूयात. आता झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस गव्हर्नमेंट स्टँड, ठीक आहे, हे राजकीय आहे. हा, हे लक्षात ठेवा. आता हे थोडंसं आपल्याला GS2 साठी महत्वाचं आहे बघा, ठीक आहे. महत्वाचं या अर्थानं की सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 तो आता लागू करण्याच्या हालचाली थोड्याशा चालू आहेत, ठीक आहे. आणि तो लागू झाल्यानंतर काय होईल तर आपल्याला माहिती आहे 31 डिसेंबर 2014 याच्या आधी जे काही नॉन मुस्लिम्स आलेले असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम वगळलेत, लक्षात ठेवा. हिंदू, पारशी, जैन, ख्रिश्चन यांना परवानगी आहे. हे जे भारतामध्ये आलेले असतील, ठीक आहे, भारतामध्ये आलेले असतील कोणत्या तारखेच्या आधी, 31 डिसेंबर 2014 या तारखेच्या आधी भारतामध्ये आलेले कोण कोण, हिंदू असतील, मुस्लिम असतील, सॉरी मुस्लिम नाही, हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, थोडक्यात मुस्लिम नाही, मुस्लिम सोडून इतर कोणत्याही धर्माचे जे काही प्रवासी स्थलांतरित भारतामध्ये आले असतील 31 डिसेंबर 2014च्या आधी, तर त्यांना लॉफुली आपण सिटीजनशिप काय करणार आहोत, देणार आहोत, प्रदान करणार आहोत. आता याचा मुद्दा असा झालाय की आसाममध्ये हा मुद्दा स्थलांतरिताचा खूप जास्त चर्चेत आहे. 2014 मध्ये पण त्यांनी 2019 मध्ये जेव्हा हा कायदा केला त्यावेळेस पण काय तिथं आपण सिटीजनशिपच्या ऍक्टच्या विरोधात आसाममध्ये एकमत सगळ्यांचं विरोधी पक्षाचं झाल्याचं बघितलं होतं. आताही तेच झालंय. 16 वेगवेगळ्या पार्टीज एकत्र आल्यात आणि त्यांनी काय संयुक्त निवेदन जारी केलंय आणि याच्या विरोधामध्ये धरणे देणार आहेत, आंदोलन करणार आहेत, बंद पुकारणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. सिटीजनशिप आता इथं दिलंय बघा, CAA कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट कधीचा आहे हा कायदा, 1955चा आहे, ठीक आहे. सिटीजनशिप ऍक्ट कधीचा आहे, सिटीजनशिप ऍक्ट कधीचा, 1955चा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनेक वेळा दुरुस्ती झाल्याची दिसते आपल्याला. ही शेवटची जी दुरुस्ती आहे ती 2019 मध्ये झालेली आहे. त्याच्यानुसार काय होणार आहे, इंडियन सिटीजनशिप टू हिंदू, जैन, ख्रिश्चन, सिख, बुद्धिस्ट, पारशी पीपल who come to India from Bangladesh, Pakistan, Afghanistan on or before 31 डिसेंबर 2014 after 5 years of living in the country, ठीक आहे, लक्षात ठेवा. 31 डिसेंबर 2014च्या आधी भारतामध्ये हे ज्या 6 कम्युनिटी आहेत, हिंदू, जैन, ख्रिश्चन, सिख, बुद्धिस्ट, पारशी, या 6 म्हणजे मेजरली मुस्लिम सोडले तर बाकीचे 6 धर्मीय जे भारतामध्ये येतील 31 डिसेंबर 2014च्या आधी कुठून, पाकिस्तानमधून, बांगलादेशमधून आणि अफगाणिस्तानमधून, या 3 देशातून, त्यांना तुम्ही 31 डिसेंबर 2014च्या आधी आल्यानंतर 5 वर्षांनी, किती वर्ष, 5 वर्षांनी तुम्हाला काय केली जाईल, भारताची नागरिकत्व प्रदान केलं जाईल असं या ठिकाणी काय ह्या कायद्याची तरतूद आहे. नागरिकत्व भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 2 मध्ये आढळतं, ठीक आहे. भाग 2 मध्ये आपल्याला 5 ते 11 ह्या त्याच्यामध्ये काय कलमामध्ये तरतुदी दिसतात नागरिकत्वाच्या संबंधित, ठीक आहे. सो हे एक महत्वाचा चर्चेचा इथून पुढचा मुद्दा असणार आहे आपल्याला. ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने हे जे इथं चर्चा केली, 6 कम्युनिटी, 3 देश, 31 डिसेंबर 2014 ही तारीख, 2014 आहे बरं का, 31 डिसेंबर 2014 ही तारीख, त्या तारखेपूर्वी किंवा त्या तारखेला आलेल्या नागरिकांना 5 वर्षानंतर, त्यांच्या वास्तव्याचे 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, हे महत्वाचं आहे, ठीक आहे. कारण एकदा काय दिलं होतं, पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला होता MPSCने एकदा, आणि त्यामध्ये त्यांनी असं दिलं होतं की एखाद्या नागरिकाला नागरिकत्व प्रदान केल्यानंतर त्याला 18 महिन्याची जर शिक्षा झाली तर त्यावेळेस त्याचं नागरिकत्व हिरावून घेतलं जातं, ठीक आहे. तर ते खरं नव्हतं, तिथं 2 वर्ष होतं. तसं इथं पण 5 वर्षाऐवजी 7 वर्ष देऊ शकतात बरं का, 7 कन्फ्यूज होऊ शकतं आपल्याला. त्यामुळे हे पाठ असलं पाहिजे की किती 5 वर्षाचे तिथं तरतूद आहे, ठीक आहे.
अजून पुढे काय आहे ते, मेजर विक्ट्री फॉर लेबर्स, राजस्थान एक्सटेंड्स अर्बन जॉब स्कीम टू न्यू म्युनिसिपल बॉडीज. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा. ओडिसामध्ये काय झालेलं आहे, आत्ताचं जे काल आपण बघितलं, काल बिबट्याचं रिपोर्ट पब्लिश झाला आहे जनगणनेच्या बिबट्याचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कोण आहे, MP आहे. ठीक आहे, 2 नंबरला कोण आहे, महाराष्ट्र आहे. 3 नंबरला कोण आहे, कर्नाटक आहे. आणि 4 नंबरला कोण आहे, तामिळनाडू. या राज्यामध्ये आपल्याला संख्या जास्त आढळते. ठीक आहे, ओडिसा हॅज विटनेस अ शार्प डिक्लाइन इन इट्स लिओपार्ड पॉप्युलेशन, अप्रॉक्सिमेटली 1/4 लॉस्ट. आता हे खूप महत्त्वाचं आहे बघा. जवळपास 25% 2018 ते 22 या कालावधीमध्ये काय बिबट्या नष्ट झाल्याचे दिसत आहेत, त्यांची संख्या कमी झाल्याची दिसते. कुठली केस स्टडीज आहे ती, ओडिसाची केस स्टडी आपल्याला दिसतं. लिओपार्ड पॉप्युलेशन इन ओडिसा इज एस्टिमेटेड 568. पॉप्युलेशन हॅज सिग्निफिकंटली डिक्लाइन. 760 होती, ते 760 वरनं काय झाली, 568 झालेली. जवळपास 1/3 आपल्याला पॉप्युलेशन काय बिबट्याची ओडिसामधून कमी होताना दिसते. ठीक आहे, 25.26% पॉप्युलेशन कमी झाली. ठीक आहे, आता इथं दुसरा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड प्रश्न आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की सिमलीपाल अँड सातकोसिया टायगर रिझर्व कुठं आहेत, ते ओडिसामध्ये आहेत. हे आपल्याला महत्त्वाचं आहे. सिमलीपालचं तुम्हाला एक माहिती असेल बघा, हे जे मेलेनियल वाघ इथेच दिसतात फक्त. मेलेनियल म्हणजे काळे पट्टे असणारे हे जे आहेत ते फक्त सिमलीपालमध्येच आपल्याला दिसतात. ठीक आहे, नंतर दुसरं हिराकूड आणि कोटारगर वाईल्ड लाईफ सँच्युरी, हे पण तिथे आहे. हे आपल्याला ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने पण लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, पुढे अजून काय दिलंय त्यांनी, सगळ्यात महत्त्वाचं कारण काय दिलंय त्यांनी की का कमी झालंय बाबा, तर शिकारी. सगळ्यात महत्त्वाचं काय, शिकार केली जाते त्यांची. ठीक आहे, कशासाठी, मीटसाठी शिकार केली जाते. टार्गेटेड पोचिंग फॉर टायगर अँड लिओपार्ड स्किन अँड बॉडी पार्ट्स. ठीक आहे, त्यांच्या त्वचेसाठी, अवयवांसाठी, बॉडी पार्टसाठी. हॅबिटेट लॉस ड्यू टू द मायनिंग अँड अदर ह्युमन ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे, पहिलं काय, शिकार हे कारण आहे. तस्करी केली जाते, अवयवांची तस्करी केली जाते त्यांच्या. ठीक आहे, त्वचा त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तिसरं काय आहे, मायनिंग. या मायनिंगमुळं काय आपल्याला जंगलाचे क्षेत्र कमी होऊन तिथं डिफॉरेस्टेशन झालेलं आहे. ठीक आहे, यामुळे ह्यांचं जे नॅचरल हॅबिटॅट, त्याच्यात पुढचा मुद्दा येतं, ते नैसर्गिक आदिवास जे आहे ते नैसर्गिक आदिवास त्यामुळे काय आपल्याला कमी झाल्याचं दिसतंय. ठीक आहे, तर हे 4 कारण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ॲज पर द इन्फॉर्मेशन फर्निश बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट इन द स्टेट असेंब्ली, ॲज मेनी ॲज 59 लिओपार्ड स्किन वर सेज फ्रॉम द. ठीक आहे, एवढं काय गरजेचं नाही आहे, फक्त ते 4-5 कारण आपल्या लक्षात असले पाहिजेत की ज्याच्यामुळे काय आपल्याला ओडिसामध्ये या ठिकाणी बिबट्याची संख्या कमी होताना दिसते. ते की एन्व्हायरमेंटसाठी बायोडायव्हर्सिटी एक चिंतेचा विषय आपल्याला इथं बनून जातोय. ठीक आहे, आता पुढचा एक चर्चेचा मुद्दा आहे बघा, तो म्हणजे डिकोडिंग द स्क्रिप्ट, फाइंडिंग फ्रॉम द जीनोम सिक्वेन्सिंग मस्ट बी शेअर्ड वाईडली. हा खूप ॲम्बिशियस प्रोजेक्ट होता, जीनोम सिक्वेन्सिंग. ठीक आहे, द जीनोम इंडिया प्रोजेक्ट, अ प्रोजेक्ट funded by coordinated by biotechnology department, announced that it had furnished sequencing of 10,000 Indian genome. This means that the complete genome, the DNA blueprint that constitute and maintain human bodies from 10,000 individuals were analyzed to create a reference Indian human genome project. ठीक आहे, आता हा जो असाच एक 1995-96ला जगामध्ये ह्युमन जीनोम प्रोजेक्ट सुरू झालेला. ठीक आहे, त्या धर्तीवर काय भारतामध्ये हा ह्युमन जीनोम प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. ठीक आहे, ज्याच्यामधनं आपण काय करतोय की जीनचा सिक्वेन्स किती मॅच होतोय, किती विविध प्रकार आपल्याला आढळत आहेत, याचा हा प्रयत्न आहे. तर 10,000 लोकांचे काय केले, तर ह्युमन जीनोम ॲनालाइज केले आणि त्यांचा सिक्वेन्स तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्या प्रोजेक्टमध्ये, इंडिया ह्युमन जीनोम प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे, आणि पहिल्यांदा इंडिया फर्स्ट सिक्वेन्स्ड कधी, 2006 मध्ये. आपण पहिल्यांदा कधी सुरुवात केली याची, 2006 मध्ये सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, कोणतं डिपार्टमेंट करते, बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट करत आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता 2009 मध्ये काय ह्याच्यामध्ये एक मेजर ब्रेक थ्रू झालेला आहे. ॲज पार्ट ऑफ द इंटरनॅशनल कोलॅबरेशन डिस्कवर्ड दॅट द अबेरेशन इन अ प्रोटीन MyBPC3 कार्डियाक मायोसिन बाइंडिंग प्रोटीन C वॉज कोरिलेटेड विथ हाय रिस्क ऑफ हार्ट फेलर. ठीक आहे, याच्यामध्ये काय आपल्याला की ह्युमन जिनोममध्ये एक तर सिक्वेन्सिंग लावायचं आहे, त्याचबरोबर त्याचा मेडिकल फील्डमध्ये पण खूप जास्त काय फायदा होणार आहे, उपचारासाठी पण. ह्याच्यामध्ये यांनी बघा MyBPC3 या नावाचं जे प्रोटीन आहे, ज्याला कार्डियक मायोसिन बाइंडिंग प्रोटीन C म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, याच्यातनं काय हाय रिस्क ऑफ हार्ट फेलर आपल्याला दिसते ह्या प्रोटीनमुळे.
हा भारतीय वंशाच्या लोकांमध्ये 4% लोकांमध्ये आढळतोय. हायर दॅन एक्सपेक्टेड नंबर गिवन दॅट धिस इज प्रॉब्लेमॅटिक व्हेरियंट इज रेअर. ठीक आहे, जगामध्ये दुर्मिळ असणारा हा जो MYBPC3 प्रोटीन आहे तो दुर्मिळ आहे, पण भारतीय वंशाच्या लोकांमध्ये 4% लोकांमध्ये आढळतो. ठीक आहे, दिस इज वन ऑफ द रिझन की भारतामध्ये कार्डियक अरेस्ट काय जास्त आहे. ठीक आहे, पहिलं इट्स रेफरन्स ह्युमन जिनोम कधी त्यांनी 2003 मध्ये पब्लिश केलेला बघा. ठीक आहे, हा आता एक मुद्दा आहे की भारताचे एक तर हा 10,000 पर्यंतच आपण लिमिटेड ठेवलंय, त्याच्या पुढं पण जायला पाहिजे. त्याचबरोबर असं इथं म्हणतायत की ते बाबा त्याच्या जे काही मागणी म्हणण्यापेक्षा फाइंडिंग जे काय असतील ह्युमन जिनोम प्रोजेक्टच्या मार्फत जी काय आपल्याला माहिती कळेल ती माहिती पब्लिक पण केली पाहिजे, पब्लिक डोमेनमध्ये पण आली पाहिजे. ठीक आहे, आणि कोलॅबरेशन झालं पाहिजे सायंटिस्ट, स्टुडंट, टेक्नॉलॉजी कंपनी, एथिक्स अँड सोशल सायंटिस्ट सगळ्यांमध्ये, असं त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. ठीक आहे, सो हे सायन्सच्या दृष्टीनं आपल्याला महत्त्वाचं आहे. सायन्स टेकसाठी आपल्याला अभ्यासाला पण पार्ट आहे ह्युमन जिनोम. ठीक आहे, जसं जसं आता काय फाइंडिंग्स येतील पुढं अजून, ठीक आहे, त्याच्यावर आणखी आपण डिटेल्समध्ये चर्चा करूयात. आता इंटरनॅशनल रिलेशन, अनेक वर्ष झालं जो काही पडून आहे पॅलेस्टाईनचा मुद्दा. ठीक आहे, त्याच्यावर भारताचा रोल काय काय राहिलेला आहे या दृष्टीने हे एक चांगलं आर्टिकल आलेलं आहे बघा. ठीक आहे, हिस्टॉरिकली इंडिया हॅज बीन अ सपोर्टर ऑफ द पॅलेस्टाईन कॉज. ठीक आहे, आपण याच्या आधी चर्चा केली होती की पॅलेस्टाईनचा हा जो मुद्दा आहे हा मुद्दा एका ठिकाणावरनं येतोय, तो म्हणजे आता ठीक आहे हा इस्रायल आहे. इथं आपल्याला वेस्ट बँक दिसते. ठीक आहे, इथं गाझा दिसते, सॉरी गाझा नाही, गाझा इकडे, इथं वेस्ट बँक आहे, इथं जॉर्डन आहे, इथं सिरिया आहे, इथं लेबनॉन आहे. ठीक आहे, इकडे इजिप्त आहे. हा मुद्दा सुरू होतो 1917 पासून. आपण याच्या आधी पण आय थिंक चर्चा केली असेल. ठीक आहे, जर नसेल केली तर पुन्हा एकदा ते सांगतोच तुम्हाला मी. 1917ला काय होतं, बाल्फोर डिक्लरेशन येतं. ठीक आहे, बाल्फोर डिक्लरेशन 1917 याच्यामध्ये घोषणा अशी केली जाते ब्रिटिशांकडून की जे ज्यू लोक आहेत, ज्यू धर्मीय आहेत, यांची स्वतःचे जी फादरलँड ते म्हणतात, ती फादरलँड म्हणजे काय, जेरुसलेम आणि त्याच्या आजूबाजूचा एरिया. तर त्या ठिकाणी आम्ही काय करू, एक ज्यू फादरलँड एका देशाची निर्मिती करू आणि ते त्यांना देऊन टाकू, अशा प्रकारची घोषणा बाल्फोर घोषणा म्हणून केली जाते. ठीक आहे, ब्रिटिशांचं पाप आहे थोडक्यामध्ये असं आपण म्हणू शकतो इस्रायल म्हणजे, कारण त्याच्या आधी तिथं पॅलेस्टाईन लोक राहतात आणि पॅलेस्टाईन लोकांची मातृभूमी ती पहिल्यापासूनच त्यांनी आहे, तिथं राहिलेले आहेत, हजारो वर्षांचं त्यांचं तिथं वास्तव्य आहे. ठीक आहे, पण इंग्लंडचा हा जो काय ज्यूंना अपीजमेंट करण्याची जी पॉलिसी होती ती पॉलिसी ते इथं राबवतात. ठीक आहे, मोस्ट ऑफ द जे ज्यू आहेत ते खूपच वेगळी कम्युनिटी आहे. वेगळी या अर्थाने जसं भारतामध्ये पारशी आहेत बघा, श्रीमंत, इंटेलेक्च्युअल, हुशार. ठीक आहे, तसं वेस्टर्न वर्ल्डमध्ये काय ज्यूंची आपल्याला दिसते. म्हणजे मोस्ट ऑफ द सायंटिस्ट काय, अल्बर्ट आइन्स्टाईन, निल्स बोर, हायझेनबर्ग, ठीक आहे, असे सायंटिस्ट जे की ज्यू आहेत. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये कॅपिटलिस्ट, बँकिंग क्षेत्रातले, ठीक आहे, मोठमोठे बँकर्स कोण आहेत, ज्यू आहेत. त्यामुळे तिथल्या राजकारणावर ज्यूंचा खूप जास्त पगडा आहे, खूप जास्त ज्यूंचं काय वर्चस्व आहे. त्यामुळे हे जे देश आहेत वेस्टर्न कंट्रीज, वेस्टर्न युरोपच्या असतील आणि अमेरिका, ह्या कंट्रीज ज्यूंचं काय अपीजमेंट करत राहतात असं आपल्याला पहिल्यापासून दिसलंय. त्याचाच भाग म्हणून काय बाल्फोर घोषणापत्र होतं 1917ला, ज्याच्यामध्ये असं जाहीर केलं जातं की तुम्हाला एक देश देऊयात. पुढं काय होतं, जर्मनी नावामध्ये हिटलर नावाच्या एका, जर्मनीमध्ये हिटलरचा काय होतो, उदय होतो आणि हिटलरची जी पॉलिसी होती ती सगळी ज्यूंच्या अगेन्स्ट उभी राहते. ठीक आहे, हिटलरचा ज्यू दोष एवढा होता की त्याने हिटलरनी जिनोसाइड त्याच्यासाठी होलोकॉस्ट राबवल्याचं आपण दिसतंय की मोठमोठे गॅस चेंबर्स उभे केले आणि ते गॅस चेंबर्समध्ये काय एक खट्ट्या सगळं आपल्याला ज्यूंना संपवल्याचं दिसतंय. ठीक आहे, 60 लाख ज्यूंची हत्या केली पूर्ण हिटलरच्या करिअरमध्ये. तो ज्यावेळेस चान्सलर होता आणि हुकुमशाह होता जर्मनीचा. ठीक आहे, हिटलरचा ज्यू दोष जातो कुठे, प्रामुख्याने तो 1914 ते 18 या दरम्यान जे काय हे राबवलं होतं, राबवलं म्हणण्यापेक्षा जे वर्ल्ड वॉर जगाने बघितलं, पहिलं वर्ल्ड वॉर, त्यावेळेस जर्मनीचा पराभव झाला होता. ठीक आहे, आणि जर्मनीच्या पराभवाला स्वतः हिटलर त्यावेळेस सैनिक होता तिथे. त्याला असं वाटायचं की पराभव होण्याला कारणीभूत काय आहेत, तर हे जे ज्यू आहेत, ज्यूंनी जे ब्रिटिशांना सपोर्ट केला आणि आपल्या देशाशी जर्मनीशी जी गद्दारी केली, ठीक आहे, ज्यू कॅपिटलिस्ट क्लासनी, त्यामुळे काय आहे आपला पराभव झाला जर्मनीचा, असं त्याच्या डोक्यामध्ये ती सनक बसली होती. आणि दुसरी त्याची होती की आर्यवंश, आर्य हे काय आहेत, शुद्ध वंशाचे आहेत, नॉर्डिक, त्यांनाच राज्य करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, आणि जूनमध्ये ते
ज्यू त्याच्यामध्ये आर्य वंशामध्ये येत नाही. ठीक आहे, हे एक दोन त्याच्या राग होता हिटलरच्या मनामध्ये आणि म्हणून त्यांनी काय आपल्याला ज्यूच्या विरोधात ही पॉलिसी राबवल्याचं दिसतं. यात ज्यूवर हे असे अत्याचार चालू असताना तिकडे त्यांनी कुठं जायला सुरुवात केली, इस्रायलला जायला सुरुवात केली. ठीक आहे, इस्रायलला ऑलरेडी ब्रिटिशांनी सांगितलं होतं, त्यामुळे मोस्ट ऑफ द कॉन्सन्ट्रेट कुठं झाले, तिथं इस्रायलला झाल्याचं दिसत आहेत. इस्रायलमध्ये एक सिटी बघा जेरुसलेम नावाची, जेरुसलेम. ठीक आहे, आता हे जेरुसलेम शहर 3 धर्मियांसाठी किती महत्वाचं आहे ह्याच्यावर आपण चर्चा केली आहे. ठीक आहे, मुस्लिमांसाठी महत्वाचं आहे, याचं कारण अल अक्सार ही मस्जिद आहे त्या ठिकाणी. अल अक्सारला मोहम्मद पैगंबर कयामत के दिन येणार आहेत, तिथं प्रकट होणार आहेत, असा त्या ठिकाणी श्रद्धा आहे. त्याच्यानंतर जूनसाठी का महत्वाचे आहे, तर ज्यू ज्यांची पूजा करतात, जूनच्या आपल्याला मंदिरं इत्यादी गोष्टी दिसत नाही. ठीक आहे, ज्यू ज्यांची पूजा करतात ते असतं वेलिंग वॉल. तर ती जेरुसलेममध्ये काय आहे, वेलिंग वॉल आहे. ठीक आहे, खूप पवित्र ज्यूंसाठी श्रद्धास्थान आहे. तिसरा आहे ख्रिश्चनांसाठी का महत्वाचं आहे. ठीक आहे, स्वतः येशू ख्रिस्तांचं त्या ठिकाणी लास्ट सपर झालेलं शेवटचं जेवण त्यांना सुळावर चढवण्याच्या आधीचं. तर या 3 घटनामुळे जेरुसलेम एवढी महत्वाची सिटी आहे जी की या ठिकाणी ती वसते आणि त्यामुळे तिन्ही धर्मियांसाठी महत्वाचं आहे. ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर काय आहे हे बघा, व्हेन द युनायटेड जनरल असेंब्ली वोटेड ऑन अ रिझोल्यूशन टू पार्टिशन पॅलेस्टाईन इनटू ज्यूइश स्टेट अन अरब स्टेट अँड इंटरनॅशनल सिटी. ठीक आहे, ब्रिटिशांनी काय केलं, स्वतः घोषणा केली, स्वतः सगळं केलं, पिल्लू सोडून दिलं आणि नंतर युनायटेड नेशनवर ढकललं की आता तुम्ही ह्याच्यावर सोल्युशन काढा. म्हणजे इथं मोस्ट ऑफ द अरब पॅलेस्टाईन राष्ट्र आहे. ठीक आहे, पॅलेस्टाईनची भूमी आहे ती, त्याच्यावर ब्रिटिशांनी सांगितलं की तुम्ही तिथं जावा, आम्ही तुमचं राष्ट्र निर्माण करू. स्वतःला हँडल होत नव्हतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांची प्रचंड वाईट परिस्थिती झाली. ठीक आहे, जरी जिंकले असले इंग्लंड तरी पण स्वतः खूप त्या ठिकाणी काय खचून गेलेलं होतं. ठीक आहे, साम्राज्य सगळं संपत आलं होतं. भारतासारख्या इतर वसाहती पण काय स्वातंत्र्याच्या दारात उभ्या होत्या त्यावेळेस. म्हणून त्यांनी युनायटेड नेशनकडे दिलं. युनायटेड नेशनने काय केलं, त्याच्यावर एक ठराव आणला आणि पार्टिशन करायचं ठरवलं, फाळणी करायची ठरवली. फाळणी धर्माच्या आधारावरच होती. ठीक आहे, ज्यू धर्मीय एका बाजूला आणि एका बाजूला मुस्लिम धर्मीय पॅलेस्टाईन अरब लोक तिथं असणार होते. ठीक आहे, आता भारताने काय केलं तर याच्या विरोधात मतदान केलेलं आहे. लक्षात ठेवा, नोव्हेंबर 47 मध्ये जी काय फाळणी होणार होती त्या फाळणीच्या विरोधात मतदान केलं. कुणी भारताने केलं विरोधात, पाकिस्तानने केलंय, अरब वर्ल्डने केलंय, या सगळ्यांनी विरोधात मतदान केलं. भारत तक नेहरू compared द सेटलर्स जॉर्नलिस्ट इन हिस्टॉरिकल पॅलेस्टाईन टू द मुस्लिम लीग अनडिवायडेड इंडिया. ठीक आहे, हिज पोझिशन वॉज दॅट इंडिया हॅव्हिंग गॉन थ्रू द हॉरर्स ऑफ द. भारताने फाळणीला विरोध केला होता, म्हणजे थोडक्यात इस्रायललाच विरोध केला होता की ही जी भूमी आहे ती पॅलेस्टाईनची आहे आणि इस्रायल पॅलेस्टाईन अशी काही तिथं फाळणी नाही झाली पाहिजे. ठीक आहे, तरी पण काय फाळणी झाली आपल्याला मे 1948 मध्ये इस्रायल अस्तित्वात आल्याचं दिसतं. ठीक आहे, त्याच्यानंतर भारताने काय इस्रायलला 1950 मध्ये रिकग्नाइज केलं, पण तरी पण आपण त्यांच्याशी फॉर्मल रिलेशन, ठीक आहे, ज्याला काय म्हणतो डिप्लोमॅटिक रिलेशन सुरू केले नव्हते. 1991-92 पर्यंत सुरू केले नव्हते, लक्षात ठेवा. But stopped short of establishing full diplomatic relation. Throughout the Cold War, India, an advocate of third world autonomy, was one of the most vocal supporter of the Palestine cause. ठीक आहे, पूर्ण आपण दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जे जगामध्ये एका बाजूला वेस्टर्न ब्लॉक होता, ठीक आहे, अमेरिकेचा, आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट ब्लॉक होता USSRचा, या दोन्हीच्या ऐवजी नामचा अप्रोच स्वीकारला आणि तिसऱ्या जगाचा आपण काय नेतृत्व होतो. त्यावेळेस 1991 पर्यंत काय भारत हा पॅलेस्टाईनचा फुल सपोर्टर असल्यासारखं दिसतो. आपण पॅलेस्टाईनसाठी वेळोवेळी आपण युनायटेड नेशनमध्ये मतदान केलेलं आहे. ठीक आहे, पण 1992 मध्ये आपण काय केलं, इस्रायल बरोबर द्विपक्षीय संबंध, द्विपक्षीय रिलेशन, फुल डिप्लोमॅटिक रिलेशन सुरू केले. ठीक आहे, तोपर्यंत भारत इस्रायलशी रिलेशन ठेवण्यामध्ये कचराई करायचा. ठीक आहे, आणि त्यावेळेसचं जे जगाचं इंटरनॅशनल ऑर्डरचं डायनेमिक होतं ते पण वेगळं होतं. आपण थर्ड वर्ल्ड कंट्रीजचे नेते होतो आणि नेहरू काळापासून नेहरूच्या फॉरेन पॉलिसीचा एक भाग बनून गेली होती पॅलेस्टाईन पॉलिसी. ठीक आहे, तेव्हापासून पॅलेस्टाईनला सपोर्ट केला होता. बायलॅटरल ट्रायज between New Delhi and Tel Aviv began to deepen and broaden. Today, Israel one of the India's major defense and technology partner. But publicly, India maintained its support for a negotiated
isolation resulting in a sovereign, independent, viable and united state of Palestine with East Jerusalem as its capital, living within the secure and recognized borders side by side, peace with Israel as endorsed in the Arab Peace Initiative, द क्वार्टर रोडमॅप अँड रिलेव्हंट UNSC रेझोल्युशन. ठीक आहे, भारताने जरी इस्रायलशी रिलेशन बायलॅटरल 1992 मध्ये सुरू केले असले तरी पण आपला काय नेहमीच एक द्विपक्षीय उपायाच्या बाजूने आहोत. ठीक आहे, द्विपक्षीय उपाय म्हणजे काय, तर एक स्वतंत्र सार्वभौम असं युनायटेड स्टेट ऑफ पॅलेस्टाईन निर्माण झालं पाहिजे. ठीक आहे, इस्रायलच्या साईड बाय साईड इस्रायल आणि हे दोन्ही राष्ट्र त्या ठिकाणी असले पाहिजेत अशी आपली भूमिका राहिलेली. तशीच भूमिका अरब पीस इनिशिएटिव्ह मध्ये सांगितलेली, क्वार्टर रोडमॅप किंवा युनायटेड नेशनचे जे वेगवेगळे ठराव आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला तीच भूमिका प्रतीत होताना दिसते. सो भारताने पण तीच ठेवलेली आहे पब्लिकली. आपण अजूनही आपण जर बघितलं 8 दिवसापूर्वी बघा भारताचे फॉरेन मिनिस्टर एस जयशंकर यांनी पण तिथं सांगितलंय की इंडिया कशाच्या बाजूने, दोन राष्ट्र सोल्युशन याच्या बाजूने आपण आहोत. ठीक आहे, त्याचा अर्थ काय, एका बाजूला इस्रायल दुसऱ्या बाजूला पॅलेस्टाईन आणि पॅलेस्टाईनची राजधानी ईस्ट जेरुसलेम असली पाहिजे अशी पण आपली तिथं भूमिका आहे. दिस पोझिशन हॅज इव्हॉल्व्ड फर्दर. मिस्टर मोदी बिकेम प्राईम मिनिस्टर इन फेब्रुवारी 2018 when Ramallah in the occupied West Bank. He called dialogue and find permanent solution to the crisis but stopped short of saying anything about the status of Jerusalem or border. ठीक आहे, 2018 मध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये ठीक आहे प्राईम मिनिस्टर मोदीजी गेले होते इस्रायल पॅलेस्टाईनच्या दौऱ्यावर. पॅलेस्टाईनमध्ये त्यांनी रामल्ला या ठिकाणी पण गेलेले, वेस्ट बँकमध्ये जे की इथं आहे. ठीक आहे, तिथं जाऊन त्यांनी एक व्हायबल सोल्युशन मिळालं पाहिजे. ठीक आहे, परमनंट स्थायी काहीतरी उपाय निघाला पाहिजे असं सांगितलं. पण जेरुसलेम आणि त्याच्या सीमेविषयी जसं की ह्याच्या आधी भारताची भूमिका होती, ईस्ट जेरुसलेम काय असली पाहिजे, पॅलेस्टाईनची कॅपिटल असली पाहिजे. ठीक आहे, राजधानी असली पाहिजे, त्याच्याविषयी मात्र काय बोलले नाही. इट मीन्स दॅट इंडिया सपोर्ट इस्रायल्स क्लेम ओव्हर द होल जेरुसलेम. न्यू दिल्ली वोटेड अगेन्स्ट US डिसिजन टू रिकग्नाइज जेरुसलेम ॲज इस्रायल्स कॅपिटल. ठीक आहे, पण भारत काय जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असावी, ठीक आहे, याच्या पण सपोर्टमध्ये दिसत नाही. याचं कारण काय, ज्यावेळेस इस्रायलनं घोषित केलं होतं बघा काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी जेरुसलेमला त्यांची कॅपिटल. ठीक आहे, त्यावेळेस युनायटेड स्टेटने ठराव पण आणलेला अमेरिकेने UNSC मध्ये, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये. त्या ठरावाच्या विरोधात आपण काय केलं, तिथं मतदान केल्याचं दिसतंय. ठीक आहे, बट इट विल नॉट टॉक अबाउट द कंटेंशियस इश्यू सच एज कॅपिटल अँड बॉर्डर अँड मोड व्हाईल रिमेनिंग अ पार्टनर ऑफ इस्रायल, सपोर्टर ऑफ टू स्टेट सोल्युशन. रिअल पॉलिटिक्स डिस्प्लेज द मोरल कंटेंट ऑफ इंडियाज पॅलेस्टाईन पॉलिसी. ठीक आहे, काय झालंय, थोडासा फरक काय झालेला आहे, याच्या आधी जे काही नेहरू, गांधी, राजीव गांधी या काळामध्ये जी काही आपली पॉलिसी होती, इव्हन अटलजी पण, त्या काळामध्ये एक मोरल सपोर्ट पॅलेस्टाईनला आपण दिलेला आहे. थर्ड वर्ल्ड कंट्रीचे लीडर म्हणून, पार्टिशनचा कुठंतरी अनुभव आहे हे म्हणून. ठीक आहे, मोरल सपोर्ट नेहमीच काय पॅलेस्टाईनला दिलेला आहे, त्याच्याबद्दल कधी कचराही केलेला नाही. मोदीजी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर काय तिथं रिअल पॉलिटिक्स थोडंसं आलेलं आहे. म्हणजे काय जे विवादास्पद मुद्दे आहेत जसं की जेरुसलेम, त्याची बॉर्डर, ठीक आहे, याच्याविषयी कोणतंही उघड भाष्य करायचं नाही. टू स्टेट सोल्युशनची मात्र मागणी जी की पहिल्यापासून आहे ती ठेवायची. जे बोन ऑफ कंटेन्शन आहेत म्हणजे वादाचे मुद्दे जे आहेत त्या वादाच्या मुद्द्याला मात्र स्पर्श करायचा नाही, अशी आपल्याला एक व्यावहारिक भूमिका भारताची दिसते. कारण इस्रायल पण आता खूप जास्त महत्त्वाचं आहे डिफेन्स आणि ॲग्रिकल्चर फील्डमध्ये. भारताला इस्रायल काय खूप जास्त कोऑपरेशन करत आहे, सहकार्य करत आहे. ठीक आहे, आता बघा नोव्हेंबर 12, 2023 इंडिया वोटेड इन फेवर ऑफ रेझोल्युशन दॅट कंडेम्ड इस्रायल सेटलमेंट इन द ऑक्युपाइड पॅलेस्टाईन टेररिस्ट इन्क्लुडिंग ईस्ट जेरुसलेम अँड ऑक्युपाइड सिरियन गोलान. ठीक आहे, 2 weeks later न्यू दिल्ली वोटेड इन फेवर ऑफ अनदर रेझोल्युशन दॅट एक्सप्रेस्ड डीप कन्सर्न ओव्हर इस्रायल्स कंटिन्यूइंग ऑक्युपेशन. ठीक आहे, अजूनही ते कुठंतरी पॅलेस्टाईनला सपोर्ट करायचं जे आपलं आहे ते युनायटेड नेशनच्या ठरावाच्या वेळेस ते मात्र कायम आहे. ती भूमिका इथं पण आपल्याला दिसली. नोव्हेंबर 23 मध्ये ज्यावेळेस युनायटेड नेशनमध्ये ठराव आला की इस्रायलची निंदा करायची ईस्ट जेरुसलेम आणि सिरियाचा जे गोलन टेकड्याचा एरिया आहे, ठीक आहे, त्या एरियामध्ये इस्रायली सेटलमेंट वाढत आहे त्याचा निषेध करणारा ठराव, निंदा करणारा ठराव, त्याच्या बाजूने आपण मतदान केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा एक ठराव आला. ठीक आहे, जिथं की इस्रायल जे काही ऑक्युपेशन करत चाललंय सिरियाचं, हे बघा इथं जी सिरिया आहे, सिरियाचा हा जो एरिया इथं गोलन हाईट्स आहे, लक्षात ठेवा. आपल्याला असं विचारलं पण जाऊ शकतं गोलन टेकड्या कुठं आहेत. ठीक आहे, त्या गोलन टेकड्या सिरियाच्या
आणि इस्रायलच्या ही जी बॉर्डर आहे नॉर्थ ईस्ट ईशान्य, ठीक आहे, त्या ठिकाणी आहेत. तिथपर्यंत जे आपल्याला काय इस्रायली सेटलमेंट वाढत जाताना दिसत आहेत, त्याच्या पण विरोधात आपण युनायटेड नेशनमध्ये मतदान केलेलं आहे. सो असं नाही की भारताने पूर्णच पॅलेस्टाईनचा मुद्दा आणि ते जे कॉज आहे पॅलेस्टाईनचं ते सोडून दिले असं काही नाही. युनायटेड नेशनला जेव्हा जेव्हा ठराव येतात त्या ठरावाच्या वेळेस काय आपण पॅलेस्टाईनच्या बाजूनं मतदान केलंय आणि इस्रायलची वेळोवेळी निंदा पण केली. ठीक आहे, इस्रायलवर जो टेरर अटॅक झाला होता हमासकडून 7 ऑक्टोबर 2023ला, त्या टेरर अटॅकचं पण काय भारताने निंदा केली. सो थोडक्यात दोन्ही बाजूनं पण प्रॅग्मॅटिक आपण काय हे आपली पॉलिसी ठेवलेली आहे. ठीक आहे, भारताने एंड टू व्हायलन्स सपोर्ट डायलॉग कंडेम सेटलमेंट अँड इन प्रिन्सिपल बॅक पॅलेस्टाईन राईट टू सेल्फ डिटर्मिनेशन. ठीक आहे, दिस इज व्हॉट इंडिया हॅज डन अनलाइक द US which claims to be supporting the two-state solution while voting against all resolution at the UN and refusing to back ceasefire. इथं अमेरिकेची भूमिका लय ढोंगी म्हणजे जर ढोंगीपणाचं स्केल मोजायचं असेल तर अमेरिकाने ते स्केल काय पूर्ण तोडून टाकेल इथपर्यंत ढोंगीपणा केलाय. नेहमी बोलताना अमेरिका म्हणते की आम्ही टू स्टेट सोल्युशनच्या पाठीमागे आहोत, टू स्टेट उपाय म्हणजे 2 राष्ट्र उपायाच्या बाजूने आहोत, पण ते इस्रायलला फुल सपोर्ट करतात. सीज फायरसाठी इस्रायलवर कसलाही दबाव आणत नाहीत. त्याचबरोबर काय युनायटेड नेशनमध्ये जे काही रेझोल्युशन येतील त्या सगळ्या रेझोल्युशनला इस्रायलच्या बाजूनं मतदान करतात आणि विरोध करतात पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर. ठीक आहे, सो याच्यावरून अमेरिकेचा ढोंगीपणा इथं दिसतं. याचं कारण काय तर पुन्हा तेच की अमेरिकेमध्ये जे काही कॅपिटलिस्ट क्लास आहे, वन ऑफ द जी लॉबी आहे ती ज्यू लॉबी खूप जास्त स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तिथल्या इंटरनल पॉलिटिक्सवर आणि इंटरनॅशनल पॉलिसी त्यांच्या ठरवण्यामध्ये त्यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हेच आपल्याला इथं दिसतंय. आता भारताचं इंटरेस्ट काय आहे? इंडिया सपोर्ट फॉर द पॅलेस्टाईन कॉज इवन इफ लिमिटेड इज रूटेड ट्रांजिबल नॅशनल इंटरेस्ट. ठीक आहे, इस्रायल ऑनगोईंग ऑफेन्सिव्ह गाझा ऑइल. हां, आता बघा काही दिवसापूर्वी आपण एक मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. ठीक आहे, तो व्हिडिओ आत्ता टाकेल मी 1-2 दिवसामध्ये, ज्याच्यामध्ये की साऊथ आफ्रिका, ब्राझील, नामिबिया, त्याच्यानंतर बांगलादेश, पाकिस्तान असे जे थर्ड वर्ल्ड कंट्री आहेत किंवा ज्यांना आपण साऊथ म्हणू, साऊथ ब्लॉक जो आहे जगाच्या नकाशावरचा, त्या कंट्रीजनी इस्रायलला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये खेचलेलं आहे आणि तिथे इस्रायलवर आरोप ठेवला आहे, तो म्हणजे जिनोसाईडचा, नरसंहाराचा आरोप ठेवला आहे. ठीक आहे, त्या दृष्टीनं बघा इथं त्यांनी सांगितलेलं आहे की अमेरिकाचा सपोर्ट केवळ याच अमेरिकेच्या सपोर्टमुळेच काय इस्रायलची हिंमत एवढी जास्त वाढली की तिथं जवळपास 30,000 पॅलेस्टाईन लोकांचा मृत्यू झालाय. पूर्ण गाझापट्टी संपत आली, राफापर्यंत पार इजिप्तच्या बॉर्डरपर्यंत सगळं विध्वंस करून टाकलेला इस्रायलने. आणि कालचीच बातमी आपण बघितली की तिथं एका ठिकाणी मदत कॅम्प लावलेला. ठीक आहे, त्या मदत कॅम्पवर पण इस्रायलने गोळीबार केल्याचं दिसतंय आपल्याला. सो व्हाईल ब्राझिलियन प्रेसिडेंट लुली इनाक्युओ, ठीक आहे, सो साऊथ आफ्रिका त्या ठिकाणी काय इस्रायलच्या विरोधात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये गेलेत. त्यांना सपोर्ट ब्राझीलने केला आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डी सिल्वा जे आहेत ते तर दर 2-4 दिवसाला ट्विट करत असतात इस्रायलवर आणि जिनोसाईडचं आरोप तिथं करतात. चायना हॅज रिपीटेडली कॉल फॉर सीज फायर व्हाईल रशिया इज होस्टिंग डिफरंट पॅलेस्टाईन फॅक्शन्स इन्क्लुडिंग हमास. ठीक आहे, सो चायनाने पण काय तिथं युद्धबंदी झाली पाहिजे याच्या बाजूनं हे केलेलं आहे, आवाज उठवलेला आहे. आणि रशिया काय पॅलेस्टाईनचा जो गट आहे हमास, ठीक आहे, त्यांच्या कुठंतरी दुसरा एक ग्रुप आहे, त्यांच्यामध्ये जे ग्रुप आहेत वेगवेगळे त्या ग्रुपशी बोलणी करतोय. इंडिया व्हिच ॲस्पायर्स टू बी अ ग्लोबल लीडर ऑफ द साऊथ कॅनॉट इग्नोर देज व्हॉइसेस अँड सेंटिमेंट. दॅट इज वाय. हे बघा मी तुम्हाला म्हटलं की 8 दिवसापूर्वी एस जयशंकर यांनी जे म्हटलेलं आहे त्याचं कारणच हे होतं की सध्या बाकीच्या जे साऊथ कंट्रीज आहेत जसं की साऊथ आफ्रिका आहे, ब्राझील आहे, नामिबिया आहे, त्यानंतर इकडे बांगलादेश आहे, या सगळ्या ज्या साऊथच्या एरियामधल्या ज्या कंट्रीज आहेत त्या कंट्रीजनी इथं आपल्याला पॅलेस्टाईनच्या बाजूने उभ्या राहिल्यात. म्हणून असेल कदाचित, पण भारताला एक स्टँड घ्यावा लागला आणि एस जयशंकर म्हटले की इस्रायल शुड बी अँड शुड हॅव बीन माइंडफुल इन द सिव्हिलियन कॅज्युअल्टीज इन गाझा. ठीक आहे, तिथं जे नागरी लोकांना मारलं जाते, सामान्य लोकांना, त्यासंबंधी इस्रायलने विचार करायला पाहिजे. व्हिच इज इंडियाज शार्पेस्ट क्रिटिसिझम ऑफ द इस्रायल टिल नाऊ. आतापर्यंत भारताने इस्रायलवर केलेली सगळ्यात कडक शब्दातली टीका आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, पुढं ऑक्टोबर 7 माहिती येते त्या ठिकाणी इंडिया वॉज गिअरिंग अप टू द वर्क इन द पोस्ट अब्राहम अकॉर्ड स्ट्रॅटेजिक रियालिटी थ्रू इट्स कोऑपरेशन विथ द अरब, इस्रायल अँड अमेरिका. ठीक आहे, हे अटॅक व्हायच्या आधी भारताची वेगळेच स्ट्रॅटेजी चाललेली. ठीक आहे, भारत वेगळ्याच एक मुद्द्यामध्ये काम करत होता, तो म्हणजे आयमेक, इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. ठीक आहे, किंवा हे मधलं एक आहे ह्याच्यामध्ये आयमेक, हे लक्षात ठेवा.
इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर विल हॅव टू वेट. हे जे आता जो संघर्ष झाला आहे तिथं, त्या संघर्षामुळे काय प्रॉब्लेम झाले, तर आपला जो ॲम्बिशियस प्रोजेक्ट होता चायनाचा वन बेल्ट रोड इनिशिएटिव्हला काउंटर करणारा, तो प्रोजेक्ट म्हणजे आयमेक, हा प्रोजेक्ट आता थोडासा थंडावलेला दिसतोय आपल्याला. याचं कारण ह्या एरियामध्ये अरबचा वाटा खूप महत्त्वाचा आहे तिथं मिडल ईस्टचा, आणि तिथंच काय सध्या आपल्याला खूप जास्त हिंसा चाललेली दिसते. इफ द क्रायसिस परसिस्ट अँड Houthis continue to target vessel in Red Sea, it would create lasting economic pains for India. A prolonged war in Gaza would also enhance risk of wider conflict in the region, involving Iran, Israel, America, who are all India's partners. An immediate end to the war, restoration of order and stability in West Asia, and permanent fix to the Palestine question are India's interest as anybody else in the West Asia. This should be the guiding core of India's Act to West policy. ठीक आहे. आता जी भारताची ॲक्ट वेस्ट पॉलिसी, म्हणजे ॲक्ट वेस्ट म्हणजे मिडल ईस्टच्या दृष्टीनं आणि अरब पॅलेस्टाईन इस्रायलच्या दृष्टीनं, तर इथं काय झालं पाहिजे, आयडियली असं झालं पाहिजे की हौतीनं जे काही रेड सीमध्ये संघर्ष धुमाकूळ घातला आहे, तिथं ज्या शिप्सवर अटॅक करते, ते अटॅक थांबवण्यासाठी ऑपरेशन गार्डियन सुरू केलं आहे अमेरिकेने, युकेनी, त्या सगळ्या नेशन्सनी. ठीक आहे. पण तर ते जास्त दिवस राहिलं चालू संघर्ष, रेड सीमधला असेल, गाझा पट्ट्यातला असेल, तर तो फायनली काय आहे, भारताच्या तोट्याचाच असणार आहे. याचं कारण काय, या सगळ्या देशांशी भारताचे जे ट्रेड कॉमर्स रिलेशन आहेत, ऑइल इम्पोर्ट करतो आपण तिथून, ठीक आहे, ते रिलेशन त्याच्यामुळं हॅम्पर होणार आहेत. ठीक आहे. सो त्यामुळं काय, पॅलेस्टाईन क्वेश्चनवर एक फिक्स सोल्युशन निघालं पाहिजे, आणि तेच भारतासहित इतर देशांच्या फायद्याचं आहे. म्हणून तेच गायडिंग प्रिन्सिपल पण असलं पाहिजे आपल्या दृष्टीनं. तिथं एक शांत रिजन असणं गरजेचं आहे. मग त्याचं जे कॉज आहे, पॅलेस्टाईन राष्ट्राची निर्मिती झाली पाहिजे, इस्रायल पॅलेस्टाईन शांततेमध्ये तिथं असले पाहिजेत, आणि तेच आपल्यासाठी गरजेचं आहे. तेव्हाच कुठं आपला हा जो आयमेक प्रोजेक्ट आहे तो पण काय एक चांगल्या वेग घेईल असं आपल्याला वाटतं. ठीक आहे. सो हे अनेक वेळा आपण डिस्कस केलं आहे बघा, आज थोडंसं जास्त आणि एकदम इथं जे दिलेलं आहे, ठीक आहे, हे जे बॅकग्राऊंड तर सांगितलंच तुम्हाला, पण भारताची पॅलेस्टाईन पॉलिसी कशी वर्क करते, नेमकं धोरण काय भारताचं, ते आपण ह्याच्या दृष्टीनं डिस्कस केलं. याच्यावर पॅलेस्टाईनला धरून क्वेश्चन येऊ शकतो बघा. तुमच्या नोट्स तिथं 2 पानाच्या आपण जे आता डिस्कस केलं आहे तशा प्रकारच्या नोट्स तयार असल्या पाहिजेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, इंडिया टू इस्टॅब्लिश इंटरनॅशनल अलायन्स टू प्रोटेक्ट बिग कॅट. ठीक आहे. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, इबका, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, हे भारताने काय घोषित केली आहे. जसे की आपण याच्या आधी इंटरनॅशनल सोलर अलायन्स घोषित केली होती. ठीक आहे, सोलर इन्स्टॉलेशनसाठी जगभरात. ठीक आहे. तसंच काय ह्याच्यासाठी आपण इंडियाज ग्लोबल लीडरशिप इन टायगर कन्झर्वेशन हॅज बीन रिकग्नाइज द इप्का विच विल बी हेडक्वार्टर इन इंडिया, टू विच इंडिया हॅज ऑलरेडी कमिटेड 150 करोड. जसं ISA आपला प्रोजेक्ट होता, म्हणजे भारताचा पुढाकार होता. ठीक आहे. तसंच इप्का हा पण भारताचा पुढाकार आहे. ISAचं हेडक्वार्टर आपल्याला गुरुग्रामला दिसतं, तसं इप्का इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ह्याचं पण हेडक्वार्टर भारतामध्ये असणार आहे. आणि त्याच्यासाठी 5 वर्षासाठी भारताने ऑलरेडी बजेटमध्ये तरतूद केली, 150 कोटी रुपये काय देऊन टाकलेले आहेत त्या ह्याच्यासाठी. आता देअर इज नो इंटरनॅशनल बॉडी ॲड्रेसिंग द कन्झर्वेशन चॅलेंजेस ऑफ बिग कॅट अक्रॉस देअर रेंज ऑफ हॅबिटॅट. The pioneering, long-standing tiger and other big cat conservation good practices which evolved in India may be replicated in other range. आपण 1972 पासून काय वाघांचं संरक्षण करायचं बघतोय, आणि हे जे वाघांच्या 7 प्रजाती असतात बघा, त्यांना आधी इथं बघूया. सो फार 16 कंट्रीज हॅव गिवन देअर रिटर्न कन्सेंट टू इप्का. म्हणजे इप्काचं सदस्य होण्यासाठी 16 देशांनी काय लेखी मान्यता दिलेली आहे. 96 देश आहेत ज्यांच्यामध्ये काय आपल्याला हे जे बिग कॅट आहे ते आढळतात. इज ऑल्सो ओपन टू अनदर कंट्रीज कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन. ह्याच्यामध्ये देश असणार आहेत, ऑर्गनायझेशन असणार आहेत, सायंटिफिक ऑर्गनायझेशन, बिझनेसेस, कॉर्पोरेट्स, या सगळ्यांना काय संधी आहे या ठिकाणी. द ॲडव्हान्टेज ऑफ मेंबरशिप अँड अकंपनिंग डॉक्युमेंट नोटेड आर अ सेंट्रल कॉमन रिपॉझिटरी फॉर टेक्निकल नो टू. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, एक रिपॉझिटरी तयार केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये काय जे नॉलेज भारताला आहे, कारण भारत सगळ्यात आधीपासून 72 कन्झर्वेशन करतो वाघांचं, ते नॉलेज इतरांशी पण शेअर करायचं. इतरांचं जे काही नॉलेज आहे ते शेअर केलं जाईल, त्याच्यामुळं आपल्याला फायदा होईल सर्वांना. कॉमन फंड पण असणार आहे, जसं की भारताने आता 150 कोटी रुपयापासून तरतूद केलेली आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. सो इंटर गव्हर्नमेंटल प्लॅटफॉर्म, नेटवर्क, ट्रान्झॅक्शनल इनिशिएटिव्ह, कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन, फ्रंटलाईन स्टाफ
हे सगळं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. ठीक आहे. सो हे जे 7 प्रजाती आहेत बघा, बिग कॅटमध्ये किती 7 प्रजाती येतात. कोण येतंय? वाघ येतंय, सिंह येतंय, चिता येतोय, बिबट्या येतो आणि हिम. ठीक आहे. किती झाले? 5 झाले. वाघ, सिंह, चिता, बिबट्या आणि हिमचिता. ठीक आहे. 5 आणि जे 2 हे 5 भारतामध्ये आढळतात. 2 जे भारतात आढळत नाहीत ते कोण आहे? आपला शूजवाला प्युमा आणि फोर व्हीलरवाला जॅग्वार. ठीक आहे. हे भारतामध्ये आढळत नाहीत, लॅटिन अमेरिकेमध्ये आढळतात. ठीक आहे. हे 5 वरती आढळतात, हे 2 मात्र आढळत नाहीत. पण या 7 जणांच्या संरक्षणासाठी हे काय इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स काम करणार आहे. पॉसिबली 96 सदस्य त्याचे असतील. किती? 96 देश सदस्य असतील. तात्पुरते सध्या काय 16 देशच त्याचे सदस्य आपल्याला झाल्याचं दिसतंय. ठीक आहे. सो हे एक होतं महत्वाचं. त्याच्यानंतर ठीक आहे, तर द हिंदूमधील आज महत्वाच्या आज घडामोडी होत्या त्या आता आपण बघितल्या.